रात्राणी इथे नाही सोना, तुला तिथे जाऊन झोपायचं, वेगळ्या ठिकाणी झोपायचं तुला. चल चल चल. नहीं, मुझे इथे सोना है. अरे माझ्या सोन्या, यहाँ नहीं सोन्या, यहाँ सई आणि आदित्य सोन्या सोते हैं. इतने बड़ी गद्दी पे 3 लोग आराम से फिट हो जाते. नहीं नहीं, हमें किसी को फिट नहीं करना है. चल चल चल, नहीं तो सही दीदी तेरे लिए कल का टिफिन नहीं बनाएगी. चल 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 चल. आओ शमशेर सिंह आओ. अरे आज हम बाल बाल बच गए, वरना वो बिल्लू सिंह हमारे रात्रीचं खोबरं कर देता. का रे, काय केलं त्यांनी? म्हणजे तो इथंच झोपायचं म्हणत होता ना. दे मी मदत करतो. मग झोपू द्यायचं होतं ना त्याला इथेच. काय बिघडलं? तसंही मी त्याचं बोलणं आणि तो माझं बोलणं तासन तास ऐकू शकतो. तुझ्यासारखा तो माझ्यावर चिडतही नाही आणि वस्कन ओरडतही नाही. अगं मी म्हणलो ना तुला, आज ऑफिस मध्ये जरा. हो, सगळं माहितीये. तुला ऑफिसमध्ये खूप टेन्शन असतं, काम असतं, त्याचं प्रेशर असतं. पण बिल्लूला यातलं काहीच नसतं. मग त्यालाच बोलवते. बिल्लूला इथं झोपायला बोलवलं तर मग तुझा रुसवा कसा घालवणार? आमच्या सईबाईंना राग आलाय. बघू बघू कुठे आलाय. या गालावर आलाय का? या गालावर आलाय. रुसवा गेलेला दिसतोय. गहरी नींद में सो रहा है बच्चा. चलो जी, रब्दा लख लख शुक्र है कि आज कितने दिनों के बाद बिल्लू अपने पापा जी के साथ सोएगा. अगं तू आज इथे असतीस ते वेडी झाली असतीस. आज बिल्लूने इथल्या सगळ्यांना नावं ठेवली आहेत. मतलब भाईला जेम्स बॉन्ड, पिंट्याला गोलू, सईला इमली, आदित्यला हनी बनी आणि दादाला चक्क मास्टरजी म्हणाला तो. जी, दादा को गुस्सा तो नहीं आया ना? गुस्सा अगं प्रेमात येतो त्याच्या. लग्नात अथर्व शीर्ष म्हणाला ना. आणि आज तर तो शुभंकरोती म्हणाला दिवे लागण्याच्या वेळी. आणि चक्क दादाच्या पाया पडला. दादा तर गारच झाला है. चलो ऐसा है ना तो उसे हर हफ्ते भेजना पड़ेगा है. ए भाई, हर हफ्ते मत भेजो. क्यों? क्योंकि खाजा जो है वो एक दिन खाओ ना तो मीठा लगता है, हर दिन खाओ तो पेट खराब हो जाता है. ओ जी, वो खाजा नहीं आपका पुत्र है? और एक ना एक दिन तो उसे उस घर आना है ना. ओ पण ये हर बात पे पण क्यों है? हा? बिल्लू उधर घुल मिल गया है ना, तो फिर प्रॉब्लम क्या है? दादा इथला मेन प्रॉब्लम है. तो एक बार सही से बात करके देख लो ना. सही तो सोल्यूशन है उस घर का. हाँ अगर सई और आदित्य की जिंदगी अभी अभी तो शुरू हुई ना. त्याला तर आयुष्यात सेटल हो दे ना. वो जी, सेटल होने में कितना वक्त लगता है. और पर्दा तो आपने लगा दिया है ना. पण पडदा कधीही उघडू शकतो. अरे अगं हे सई थांब ना. ए बिल्लू, तू इथं काय करतोयस? फुटबॉल खेल रहा हूँ. फुटबॉल देख नहीं रहा, मैं सो रहा हूँ. हो ना, जा तुमच्या इथं झोप येतो. अंदर तो लोग खराटे मार रहे हैं. मग कान बंद ठेवून झोप जा. नहीं, आप अंदर चले जाओ, मैं इमली के साथ सोऊंगा. तू का तिला मिठी मारतो रे? तो हक्क फक्त माझा आहे. आदित्य, अरे तू. अगं मग काय? थैंक यू इमली. काय इमली 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 काय? रातराणी आहे ती, रातराणी.
शी, रातरानी, ये भी कोई नाम है? शी, हे रात्राणी हे नाव मी दिलंय तिला. तो इमली नाम मैंने दिया है. सो बायको आहे ती माझी. वो मेरी फ्रेंड है. फ्रेंड असेल पण इमली बिमली नाहीये. वो इमली है क्योंकि वो खट्टी मिट्टी है. वो रात्राणी आहे क्योंकि वो स्पेशल आहे. इमली भी स्पेशल है. हे, काही जास्त इमली खाल्ली की पोट दुखायला लागतं. रातरानी की खुशबू ज्यादा सूंघने से सर दुखता है. हे वाटेल ते बोलू नको उगाच. तो अभी बकवास मत करो. ए बकवास कुठे? अरे एक मिनिट. नाव माझं आहे आणि भांडताय तुम्ही दोघे. आप बताओ आपको कौन सा नाम पसंद है? मला दोन्ही गोष्टी आवडतात, त्यामुळे मला दोन्ही नावं सुद्धा आवडली. रात्राणी सुद्धा आणि इमली सुद्धा. हे नाही एकच नाव निवडावं लागेल हो ना. हा अरे असं कसं एक नाव निवडू? हा हे बघ, आपण चिंच दिवसा खातो हो की नाही? मग दिवसा मी इमली आणि रात्राणी रात्री खुलते, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी मी रात्राणी. सॉर्टेड, सिंपल. हो पण आता खूप रात्र झाली. ऑलमोस्ट उद्याचा दिवस उजाडायला आलाय आता, त्यामुळे आता मी शमशेर सिंग झाली आणि तुम्हा दोघा मुलांना मी ऑर्डर सोडतीये की लगेच झोपायचं. ओके? ऐकलं का? तुला झोपायला सांगते. जा जा. नहीं, मैं इतना ही जाऊंगा. बर मग मी तुला तिकडे उशी आणि पांघरून देतो. नहीं, मैं आप दोनों के बीच में सोऊंगा. अरे पण का? मुझे इमली के साथ रहना है. मलाही तिच्या बाजूला झोपायचंय. ओके ओके ओके, मी एक काम करते, मी तुमच्या दोघांच्या मध्ये झोपते, म्हणजे दोघांच्याही मनाप्रमाणे. ये इकडे. अगं पण हे, यार झोप. मुझे नींद नहीं आ रहे हैं. बिल्लू, तू शाळेत नाही जात तर तुला काही येत नसेल ना? मतलब डिफिकल्ट मैथ्स तो छोड़, तुझे तो 1 to 100 गिनना भी नहीं आता होगा. वो आते हैं, गिन के दिखाओ. हाँ दिखा, पर उल्टे गिनना. उल्टे. हा हा आता का मगाशी तर किंके दिखाऊ वगैरे म्हणलास ना, मग आता दाखव ना. आपको नंबर से उल्टे गिनना आता है? मेनू सब आता है. मला पण सगळं येतं. अरे बापरे. ओके, चलो मग आता नंबरचा गेम होऊनच जाऊ दे. 1 2 3 स्टार्ट. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 93. काय झालं दचकायला? काय झालं? तसा विचार करत करत डोळा लागला मग टेन्शन आलं जरा बघितलं. कसला विचार करतोयस आणि कसलं टेन्शन आलं? हेच ग, आता हा बिल्लू
एका रात्रीसाठी इथे आला तर लगेच आपल्याला वेळ नाही मिळत आहे. जेव्हा आपल्यालाच काय पोरं बाळ होतील तेव्हा मग त्यांचा सगळा विचार करताना, त्यांना जपताना, त्यांना सांभाळताना, त्यांचं सगळंच करताना मग तर अजिबातच वेळ नाही मिळणार. मग आपलं काय होईल? अरे बापरे, होणाऱ्या बाळाचा विचार करून आत्ताच टेन्शन आलंय का माझ्या बाळाला? आधी उद्या आपल्यामध्ये कोणी आलं ना तरी आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी नाही होणार, उलट ते प्रेम वाढत जाईल. म्हणजे जरी आपण संसारात खूप अडकलो, पोराबोळांमध्ये अडकलो किंवा जबाबदाऱ्या आपल्यावरच्या वाढल्या तरीही आपण आपल्यासाठी स्वतःचा असा वेळ काढूच. एक मिनिट, मी रुसले होते तुझ्यावर. तू माझा लाड करायचा सोडून मी तुझे लाड करते. ठीक आहे. ही माझी रात्राणी. अगं सई, मम्मी पिल्लू, आदित्य, आदित्य उठ पटकन. अच्छा जी, अब याद आ रही है मम्मी की? है? नहीं, कल भी आई थी लेकिन अब घर है नहीं. ओहो, तो सारी गलती मेरी है? हाँ? जी, आप सबको परेशानी हुई है हमारी वजह से. बिल्लू ने परेशान तो नहीं किया ना आप सबको? नाही नाही, अजिबात नाही. बिल्लू तर ह्या घरचाच असल्यासारखा राहिला, हो ना बंधू? वो तो है ही इस घर का. मतलब वो तो है ही इस घर का जादू. जो कोई भी यहाँ आता है उसे ये घर अपना सा लगने लगता है ना? साहजिक आहे, साहजिक आहे. आणि तुमचा मुलगा फार गुणाचा आहे बरं का. अधूनमधून पाठवत जा त्याला इकडे. चल 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 चल. अरे हो, एवढे हकलतोस काय त्यांना? शाळेत जायचं ना त्याला. हाँ जी, कल लाट साहब ने छुट्टी की थी तो आज तो स्कूल जाना पड़ेगा. चलो. मुझे नहीं जाना स्कूल में, नुसतं ही रहना है. काही हरकत नाही बिल्लू, तुला हवं तेव्हा तू इथे येत जा. फक्त झोपायला मामांकडे जायचं. हा, नहीं, मैं मेरे इमली के साथ ही सोऊंगा. आजा आजा, ऐसे नहीं करते पुत्र. अब तो वाकई देर हो रही है. चलो सबको बाय बोल दो. हाँ, आदित्य सही सबको गुड बाय बोलो. चलो गुड बाय. चलो चलो चलो. लागली आहे पोरं, लागली. और तेरी एक बात तो मैं भूल ही गया. क्या? 1 मिनट में आता हूँ. पापा जी, मैं गेम जीत गया. आपको मैंने पूरा दिन पापा जी नहीं बोला, मैं जीत गया. थैंक यू. तू ऐकलं तो काय बोललं ते? हो, तो तुम्हाला पापाजी म्हणाला. मला पण तसं वाटलं तुम्हाला पापाजी म्हणाला. पण पापाजी असेल तो ते पाजी म्हणाला. पंजाबी मध्ये पाजी असते ना, म्हणून तो मला कशाला म्हणेल पापाजी, नाही का? आधी हा, आधी ऐक ना, अगं ऐकतोय. कान उघड्यात माझे. थोडासा उशीर झालाय फक्त मला. मला महत्वाचं बोलायचंय थोडं. अरे आदित्य, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. येताना ऑफिस मधून आठवणीने जेष्टी मध्ये घेऊन ये, मला काढ्यात टाकायला लागेल. हे सुट्टे पैसे ठेव लागलं तर. येतो का मी? आधी ऐकणार आहे काय? तुला काय हवंय?
मला फक्त तुझा वेळ हवाय. देणार देणार सगळा वेळ देणार, फक्त ऑफिस मधनं आल्यावर. हा अरे तोपर्यंत कंट्रोल नाही होणार मला. कंट्रोल नाही यांचा खाण्यावर अजिबात कंट्रोल नाहीये. या पिंट्या आणि बिल्लूच्या खाण्यावर अजिबात कंट्रोल नाहीये. एवढ्या आंबोळ्या खाल्ल्या, 1.5 किलो पीठ संपलं आंबोळ्यांचं. हे बघ डबा उघडला तर लक्षात आलं रिकाम आहे. माझ्याही बऱ्याच गोष्टी आज नव्यानेच लक्षात आल्या. गोष्टी नव्या नव्या गोष्टी सांगितली पाहिजे. नव्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आप्पांना. तू आप्पा सांगत होते मला की रात्री त्यांना सांगा आप्पांना. तू आदित्य बघ 100% काहीतरी गडबड आहे. अहो तुम्हालाही तेच वाटतंय? हो गडबड आहे. कोबी चिरतानाच मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि आता भाजी चाखून बघितले ना, तेव्हा तर अगदी कन्फर्म झालं की नक्की गडबड आहे. साधा कोबी नाहीये, चायनीज कोबी आहे. चायनीज कोबी. बाई मामा काय बोललं काही त्याचा नेम नाही. मगाशी बिल्लू काय बोलला हे ऐकलं असतंस ना तर हादरला असतास तू. बिल्लूच्या सगळ्या गोष्टी मी आल्यावरती सांगा, फक्त निवांत बसून ऐकेन मी. आता पडतो जरा. अरे डबा तरी घेऊन जा. आदित्य आधी थांब. अगं 8:29 लोकल पकडायची आहे ग आता. आज वेळेत फॅक्टरीत पोहोचलंच पाहिजे. बिल्लू सारखं उगा शाळा बुडवून घरी नाही बसू शकणार. बरं आज तो शाळेत गेला पाहिजे, नाही तर परत घरी जायचं. आदित्य थांब. काय मला असं वाटतंय की बिल्लू, गुलप्रीत मावशी आणि बंधू मामा यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. 14 वर्ष गुलप्रीत मावशीची केस लढतोय ना तो वकील म्हणून, मग असणारच कनेक्शन. वकील आणि क्लायंट वाल्या कनेक्शन बद्दल नाही बोलत आहे मी. मग मला असं वाटतंय की गुलप्रीत मावशी आणि बंधू मामांमध्ये काहीतरी नातं आहे. नातं? प्रेमाचं नातं किंवा नवरा बायकोचं. सई तू काय बडबडतीयस? मला असं वाटतंय की गुलप्रीत मावशी आणि बंधू मामांचं लग्न झालंय आणि बिल्लू त्यांचा मुलगा आहे. सई तू उगाच काहीतरी वाटेल ते विचार करू नकोस. मामाचं काही करणं शक्यच नाही. का नाही? प्रेम करणं किंवा लग्न करणं ही काय चूक आहे? आपण केलंच ना लग्न, मग ते का नाही करू शकत? नाही करू शकत सई, नाही करू शकत, कारण या घरात तसं काहीही केलेलं चालत नाही. एक्झॅक्टली, मी हेच म्हणते. हे घर, इथले नियम, दादा मामा यांना घाबरून कदाचित त्यांनी लग्न केलं असेल आणि सगळ्यांपासून लपवलं. नाही सई, तू वाटेल ते बोलतेस आता. अरे आदित्य तू चिडतोयस का? मी काय त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत आहे. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल आणि त्यांनी लग्न केलं असेल तर ते चांगलंच आहे ना. नाहीये चांगलं. तू आता जे काही बोलतेस ते नाहीये चांगलं सई. तू माझी बायको आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे मी आता फार चिडत नाही. पण माझ्या मामांबद्दल एकही वेडा वाकडा शब्द मला ऐकायला आवडत नाही सई. त्यामुळे हा विषय ना आता ताबडतोब संपवतो. काहीतरी संशय घेऊन माझ्या मामाच्या इमेजवर आणि त्याच्या चारित्र्यावर डाग नको पडूस. माझा अंदाज चुकीचा आहे की बरोबर आहे, मी स्वतः शोधून काढेन आणि मग परत हा विषय तुझ्या पुढे काढेन. पण त्यावेळी मात्र तुला माझं ऐकावंच लागेल. गुल्लू तुला माझं ऐकावंच लागेल. ओ जी 14 साल से तो आप ही का सुन रही हूँ, लेकिन ना अब थोड़ा ज्यादा हो रहा है. हाँ ज्यादा ही हो रहा है. सही को ज्यादा शक हो रहा है हम दोनों पर. ओ जी हम दोनों में रिश्ता है तो शक तो होगा ही ना जी. हाँ अब कुछ दिनों के लिए मिलना जुलना, फोन शोन, बातें बातें सब बंद. अरे लेकिन अब नो इफ नो बट, फोन कट. हाँ हेलो. बंधू मामा, तुम्हाला एक प्रश्न विचारू? हा विचार ना. एक काय, 2 3 4 5 किती विचार. तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात नाही पडलात? काय झालं तुम्हाला? ते ग्लास पडलं होतं. नाही ग्लास पडू देत. तुम्ही तुमच्या प्रेमात पडण्याबद्दल सांगा. तुमचं नाहीये का कोणावर प्रेम? माझं कोणावर प्रेम? माझं हे तसं सगळ्यांवर प्रेम आहे. आप्पांवर आहे, दादावर आहे, भाईवर आहे, पिंट्यावर आहे आणि सगळ्यात जास्त तुझ्यावर आणि आधीवर आहे. नाही मी त्या प्रेमाबद्दल नाही बोलत आहे. मग अशा पण दुसऱ्या प्रेमाबद्दल? दुसरं प्रेम माझं कामावर आहे. कामावर माझं खूप प्रेम आहे, त्यामुळे घरगुती तंट्याचे केसेस मी अगदी मनापासून लढतो. त्याच केसेस लढण्यासाठी मला जायचं उशीर होतोय. तुम्हाला लग्न नाही करावं असं वाटलं कधी? लग्न?
अगं या घरात लग्न हा विषय वर्ज्य आहे, नॉट अलाउड. का? आमचं झालं की लग्न? हे बघ, तुझी आणि आदित्यची गोष्ट वेगळी आहे, पण आमच्या बाबतीत दादांनी ठरवून टाकले आमच्यापैकी कोणी लग्न करणार नाही. आणि दादा सांगतो तेच होतं ना या घरात, तुला माहितीये. ते माहितीये मला, पण तुमचं लग्न. शाळू बोल. दादाला आम्हा कोणाच्याच लग्नाचा विषय काढलेला आवडत नाही. नाही, दादा मामांना न आवडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला सिक्रेटली आवडतातच ना. आपण सगळेच त्या लपून छपून करतच असतो ना. हो खरंय. मग तसंच तुम्ही लपून लग्न नाही केलं का?